नमस्कार आणि आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी जगभरात माणसाच्या यशाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली. हे पुस्तक आहे डॅनियल गोलमन यांचे इमोशनल इंटेलिजन्स. हा संपूर्ण व्हिडिओ एका सलग कथेसारखा असेल. कोणतेही तांत्रिक शब्द नाहीत, मध्येच थांबे नाहीत आणि कोणतेही स्टेप्स किंवा पॉइंट्स नाहीत. फक्त साध्या भाषेत शांतपणे समजावून सांगितलेली भावना, मेंदू, नाती, निर्णय आणि आयुष्य यांची गोष्ट. चला तर मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. या पुस्तकाची सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नाने होते. जर IQ म्हणजेच बुद्धिमत्ता इतकीच महत्त्वाची असेल तर मग असं का होतं की खूप हुशार लोक आयुष्यात अपयशी ठरतात आणि सरासरी बुद्धिमत्तेचे लोक खूप यशस्वी होतात? खूप काळ समाजाने असं मानलं की जास्त IQ म्हणजे जास्त यश. शाळा, परीक्षा, गुण सगळं याच विचारावर आधारित होतं. पण हळूहळू एक गोष्ट स्पष्ट होत गेली की ही संपूर्ण कथा नाही. खूप टॉपर विद्यार्थी आयुष्यात संघर्ष करताना दिसले आणि जे अभ्यासात फारसे पुढे नव्हते ते उत्तम लीडर, उद्योजक, शिक्षक आणि माणूस बनले. याच अंतरात इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता असते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे, त्या समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे हाताळणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे. आपल्याला काय वाटतं यापेक्षा आपण त्या भावनेशी काय करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. डॅनियल गोलमन सांगतात की IQ तुम्हाला संधी मिळवून देतो, पण इमोशनल इंटेलिजन्स ठरवते की तुम्ही ती संधी निभावू शकता की नाही. हे पुस्तक स्पष्टपणे सांगते की भावना आणि तर्क हे शत्रू नाहीत. भावना हा विचारांचा भाग आहेत. आपण घेतलेला प्रत्येक मोठा निर्णय भावनांनी प्रभावित असतो, जरी आपल्याला ते जाणवत नसलं तरी. आता पुस्तक आपल्याला थेट मेंदूच्या आत घेऊन जातं. मानवी मेंदूचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे भावनिक मेंदू, जो फार जुना आहे. दुसरा म्हणजे विचार करणारा मेंदू, जो नंतर विकसित झाला. भावनिक मेंदू फार वेगाने प्रतिक्रिया देतो. धोका दिसला, भीती वाटली, शरीर लगेच कृतीस तयार झालं. हा भाग जगण्यासाठी बनलेला आहे. विचार करणारा मेंदू हळू काम करतो. तो विचार करतो, तुलना करतो आणि निर्णय घेतो. जेव्हा हे दोन्ही भाग एकत्र काम करतात तेव्हा माणूस संतुलित राहतो. पण कधीकधी भावनिक मेंदू विचार करणाऱ्या मेंदूवर ताबा घेतो. यालाच पुस्तकात इमोशनल हायजॅक असं म्हटलं आहे. अचानक खूप राग, भीती किंवा घबराट आली की माणूस विचार न करता काहीही बोलतो किंवा करतो. नंतर त्याला पश्चाताप होतो आणि तो म्हणतो मला असं करायला नको होतं. रोड रेज, भांडणं, पॅनिक अटॅक, अचानक घेतलेले चुकीचे निर्णय यामागे हेच कारण असतं. इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला हे शिकवते की अशा क्षणी स्वतःला कसं सावरायचं. भावना संपवायच्या नसतात, तर त्यांना योग्य मार्गदर्शन द्यायचं असतं. याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आत्मजागरूकता. आत्मजागरूकता म्हणजे या क्षणी आपल्याला काय वाटतंय हे ओळखता येणं. आत्ता, नंतर नाही. खूप लोक तणावात असतात, पण त्यांना ते कळत नाही. ते चिडचिडे असतात, पण स्वतःला शांत समजतात. ते दुःखी असतात, पण त्या भावनेला दाबून टाकतात. जोपर्यंत भावना ओळखली जात नाही, तोपर्यंत ती हाताळता येत नाही. भावनिकदृष्ट्या जागरूक लोक स्वतःशी असं बोलू शकतात, मला सध्या ताण जाणवतोय, मी असुरक्षित वाटत आहे, मला राग येतोय, पण मी शांत राहायचा प्रयत्न करतोय. ही जाणीव एक थोडी जागा तयार करते आणि त्या जागेत चांगले निर्णय शक्य होतात. यानंतर येतो आत्मनियंत्रण. आत्मनियंत्रण म्हणजे भावना दडपणे नाही. दडपलेल्या भावना कधी ना कधी चुकीच्या पद्धतीने बाहेर येतात. आत्मनियंत्रण म्हणजे भावना अशा प्रकारे सांभाळणे की त्या आपलं नुकसान करू नयेत. यात राग आला असताना स्वतःला शांत करणं, तणावात लवचिक राहणं आणि लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबणं यांचा समावेश होतो. पुस्तक सांगतं की जे लोक भावनिक अस्वस्थता सहन करू शकतात ते आयुष्यात जास्त पुढे जातात. यासाठी पुस्तक एक प्रसिद्ध प्रयोग सांगतं. लहान मुलांना एक मार्शमॅलो लगेच खाण्याचा किंवा थोडा वेळ थांबून 2 मार्शमॅलो मिळवण्याचा पर्याय दिला गेला. जी मुलं थांबू शकली ती पुढे आयुष्यात अधिक यशस्वी ठरली. कारण ते जास्त हुशार होते म्हणून नाही, तर कारण ते स्वतःच्या इच्छा आणि भावना नियंत्रित करू शकत होते. यानंतर पुस्तक प्रेरणेवर येतं.
ही प्रेरणा बाहेरून मिळणाऱ्या बक्षिसांची नाही, ही आतून येणाऱ्या उद्देशाची आहे. इमोशनल इंटेलिजन्स असलेले लोक फक्त पैसा किंवा कौतुकासाठी काम नाही करत. ते अर्थ, ध्येय आणि स्वतःचा विकास यासाठी काम करतात. ते अपयशाने खचत नाहीत, ते त्यातून शिकतात. इथे भावना फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आशा आपल्याला पुढे नेते, निराशा आपल्याला थांबवते. ज्यांना आपल्या भावना हाताळता येतात ते कठीण काळातही पुढे जात राहतात. यानंतर पुस्तक एम्पथी म्हणजेच सहवेदनेबद्दल बोलतं. एम्पथी म्हणजे समोरच्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता. याचा अर्थ सहमत होणं नाही, तर समजून घेणं. यासाठी लक्ष देणं गरजेचं असतं. आवाजाचा सूर, चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल हे सगळं भावना सांगत असतं. मानवी मेंदू अशा प्रकारे तयार झालेला आहे की आपण इतरांच्या भावना अनुभवू शकतो. आपण एखाद्याला दुःखी पाहिलं तर आपल्या मेंदूतील तोच भाग सक्रिय होतो. पण एम्पथी वाढवताही येते आणि कमीही होऊ शकते. ज्या वातावरणात भावना समजून घेतल्या जातात तिथे वाढलेल्या माणसा अधिक संवेदनशील असतात आणि जिथे भावना दुर्लक्षित केल्या जातात तिथे ही क्षमता कमी होते. एम्पथी ही नात्यांची पायाभरणी आहे. त्याशिवाय संवाद तुटतो, भांडणं वाढतात, विश्वास कमी होतो. सहवेदनेसोबत नाती घोल होतात. पुस्तक नंतर कामाच्या जगाकडे वळतं. ते दाखवून देतं की यशस्वी लीडर फक्त बुद्धिमान नसतात, ते भावनिकदृष्ट्या समजूदार असतात. जे लीडर स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकत नाहीत ते भीती आणि तणावाचं वातावरण तयार करतात. त्यांची टीम कायम दबावाखाली असते. पण इमोशनल इंटेलिजन्स असलेले लीडर शांत राहतात. ते ऐकतात, ते समजून घेतात, ते अपमान न करता अभिप्राय देतात. पुस्तक सांगतं की भावना संसर्गजन्य आहेत. एका लीडरचा मूड पूर्ण टीमवर परिणाम करतो. शांत लीडर शांत वातावरण तयार करतो. घाबरलेला लीडर घाबरलेलं वातावरण तयार करतो. यानंतर सामाजिक कौशल्यांची चर्चा होते. चांगली सामाजिक कौशल्य म्हणजे गोड बोलणं नाही, ती समजून घेण्याची कला आहे. कधी बोलायचं, कधी शांत राहायचं, कधी ऐकायचं, कधी उत्तर द्यायचं. नाती तर्कावर नाही तर भावनांवर चालतात. पुस्तक शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करतं. शाळा गणित, विज्ञान शिकवतात, पण भावना कशा हाताळायच्या हे शिकवत नाहीत. ज्या मुलाला राग, भीती किंवा निराशा सांभाळता येत नाही तो नीट शिकूही शकत नाही. भावनिक शिक्षण मुलांना आयुष्यभरासाठी सक्षम बनवतं. पुस्तक हेही दाखवतं की इमोशनल इंटेलिजन्सची कमतरता किती मोठी किंमत मागते. तुटलेली नाती, कामाच्या ठिकाणी संघर्ष, हिंसा, व्यसन, दीर्घकालीन तणाव. भावना न समजल्यामुळे माणूस पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो. पण आनंदाची गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स वाढवता येते. IQ सारखी ती स्थिर नसते, ती सरावाने बदलते. थांबणं, भावनांना नाव देणं, लक्षपूर्वक ऐकणं, स्वतःच्या सवयींवर विचार करणं. हळूहळू मेंदू बदलतो. पुस्तक काही गैरसमजही दूर करतं. भावना अतार्किक नसतात, त्या संकेत देतात. आणि इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे कमजोरी नाही, ती ताकद आहे. भावनांना सामोरं जाणं कठीण असतं, पण तेच खरं धैर्य आहे. पुस्तक सांगतं की भावनांचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. सततचा तणाव आणि राग आजारांना जन्म देतो. भावना सांभाळणारी माणसं अधिक निरोगी राहतात. शेवटी पुस्तक जबाबदारीवर भर देतं. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे इतरांना नियंत्रित करणं नाही, ते स्वतःला समजून घेणं आणि चांगला माणूस बनणं आहे. प्रत्येक प्रतिक्रिया महत्त्वाची असते. प्रत्येक भावना परिणाम करते. जेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या समजूदार होतो तेव्हा तो फक्त स्वतःचं नाही तर इतरांचंही आयुष्य सुधारतो. आणि हाच इमोशनल इंटेलिजन्सचा खरा संदेश आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर ही समज उपयुक्त वाटली असेल तर आपल्या भावनांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. थोडं थांबा, थोडं ऐका, थोडं समजून घ्या. अशाच सखोल आणि सोप्या पुस्तक सारांश व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना याचा उपयोग होईल अशा व्यक्तींशी शेअर करा. पुढच्या वेळी भेटेपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या भावनांची काळजी घ्या आणि शिकत रहा.